कोळी महादेव समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष, आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर नागपुरात तणाव। नागपूर आद्य क्रांतिकारी राघोजी भांडरे यांच्या विचारधारेतून प्रेरित आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरी कोळी समाजाच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महामोर्चा काढण्यात आला होता। महादेव कोळी समाजाला 1950 सालचा पुरावा न मागता थेट कोळी मंदिर एसटी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हा लढा उभारण्यात आला। सदर आंदोलन 10 डिसेंबर 2025 पासून नागपूर येथील स्टेडियम परिसरात सुरू आहे। मात्र अनेक दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल न घेतल्याने आंदोलकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध म्हणून संघटनेच्या वतीने 13 डिसेंबर 2025 रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता। या इशाऱ्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनावर दबाव टाकत आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघटनेने केला आहे। दरम्यान कोळी महादेव जमातीच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून शासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे। एसटी क्षेत्रामध्ये पण कोळीच नदी आहे आणि ओटीसी क्षेत्रामध्ये पण कोळीच नदी आहे। त्याची एकच मागणी आहे की भारत देशात एकच संविधान आहे आणि महाराष्ट्रात संविधान एकच आहे, एकच न्याय आहे, एकच कायदा आहे। तर जर त्यांना कोळी नदीवरनं आदिवासी महादेव मंडळाच्या टोकराच्या जातीच्या दाखल्याने जात पाहिजे तर प्रमाणपत्र मिळत असेल तर आमच्या टीएसपी 31 जिल्ह्यातील महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी मुख्य संपादक राम पाटल मातोडीकर। पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी। आमच्या YouTube चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा। आपण पोलीस निरीक्षक आहे. ओके, आपले सिनियर